नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारने दिलेली आहे गुड न्यूज. 1 एप्रिलपासून गॅस सिलेंडरवर मिळणार आहे 300 रुपये सबसिडी. ती कशाप्रकारे मिळणार आहे, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये बघणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मोदी सरकारने दिली गुड न्यूज. 1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरवर मिळणार 300 रुपयांची सबसिडी. नमस्कार मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसंबंधित एक महत्त्वाचा बदल 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना 2024-25 या आर्थिक वर्षात LPG सिलेंडरवर 300 रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच लक्षात घ्या की सबसिडी ही माफ 31 मार्च 2024 पर्यंत होती, परंतु केंद्र सरकारने आता ही सूट 31 मार्च 2025 पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पहिल्या दिवसापासून 300 रुपये अनुदान मिळत राहील. आणि नवीन आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2024 देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. त्यापूर्वी मोदी सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब महिलांना प्रति LPG सिलेंडरवर 300 रुपये अनुदान सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता 1 एप्रिल 2024 पासून होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने 14.2 किलो LPG सिलेंडरवर वर्षातून 12 रिफिलिंगसाठी अनुदान म्हणजे 200 रुपयावरून 300 रुपये प्रति सिलेंडरवर केलं. सबसिडी चालू आर्थिक वर्षासाठी होती, पण आता उद्या म्हणजे 31 मार्च रोजी आज संपेल. मात्र त्याआधी हे अनुदान पुढील आर्थिक वर्षासाठी सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. तसेच हे अनुदान पुढील वर्षी सुरू राहणार. 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने LPG सिलेंडरवर 100 रुपये स्वस्त केला होता. या सवलतीत LPG सिलेंडर आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 803 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच उज्ज्वला लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदान मिळते. अशा प्रकारे या योजनेच्या लाभार्थ्यांना 503 रुपयाचा सिलेंडर मिळेल. अनुदानाचे 300 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. अशी महत्त्वाची माहिती होती. सर्व मित्रांना शेअर करा. नवीन आला सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.